स्वागत आहे. आज आपण शिर्डीत आहे. काल काय मोबाईल जेवल्यानंतर ना दर्शन करून आलो. दर्शन करून आल्यानंतर ना मोबाईल घेतला ना आम्ही गेलो. मोबाईल घ्यायच्या अगोदर म्हणजे आम्ही शॉपिंग वगैरे करून घेतली. मग नंतर आम्ही लागलो फिरायला. तिथं असंच जेवण वगैरे बघायला लागलो. लेट बी जाम झालो. 9:30 वाजता आम्ही दर्शन करून बाहेर आलो. मग त्याच्यानंतर काय टाईमच नाही भेटला हे करायला. मग सरळ शॉपिंग कर केली. नाही तर 10 वाजता आम्ही आलो. 10:30 ते 10 वाजता आलो रूमवर. इथं रूम आधीच घेऊन ठेवलेलं आहे. पाठीमागे आहे वाटतं तिथं. मग त्याच्यानंतर आता आम्ही काय करतो माहिती आहे का, जेवलो मस्तपैकी 11:30 वाजता. 11:15 का 11:30 झालेलं. मग जेवलो आम्ही मस्तपैकी जेवून झाला. मग झोपलो. तर आता उठलो लेट ना. आता वाजले किती माहिती आहे का, मला वाटतं 9 9:30 झालं असतील आता. मी पण चेक नाही केलं किती वाजले. 10 वाजलं. बापरे लय टाईम झाला. आता इथून आम्ही चालल्या त्र्यंबकेश्वरला. चला पहिला त्याच्यावर थोडी गाडी साफसफाई करून. दुर्बील बघा किती बसले गाडीवर. तर सामान बघा, सगळं सामान सेटअप लावायला लागेल गाडी. नाही तर मग परत लफडा व्हायचा बसायचा त्याचा. पुष्पक लखनऊ गंगोत्री ना, गोमतीनगर. गोमतीनगर मुंबई. गोमतीनगर मुंबई आहे. लोकेशन कोणचं? अरे जाऊन दे पुढच्या जाऊन सर त्र्यंबकेश्वर बस स्टॉप. आपण त्र्यंबकेश्वरला पोहोचल्या. आता वाजले किती माहिती आहे का, मला वाटतं 1:30 वाजला. 1:30 वाजला. आता बस टेकून बाबा आधी शिल्पम मंदिराचे. चला बघू एकदा. इथं जी जेवढी दुकानं होती ना तेवढी सगळी इथली दुकानं तोडलेली त्यांनी. आता कुंभमेळा येत आहे इथं. त्याच्यामुळं इथं ही दुकानं होती ती सर्व तोडलेली आहेत. आणि बघू शकता तुम्ही सगळा दोन्ही साईडला त्यांनी दुकानं वगैरे तोडल्या बघितली. आपण आले डायरेक्ट आता मंदिराच्या गेटजवळ उत्तर महाद्वार. इथं आपण आले ना. इथं आपल्याला एक न्यायला येणार आहे माणूस. चला या तुम्हाला दाखवता. आपल्याकडं 12 जुगाड आहे. हिंदी लगाओ. अरे लगाओ. अशा तऱ्हेने मंदिराच्या आतमध्ये एंट्री झालेली आहे. बघू शकता. आले मी तुम्हाला बोललो ना इथं काम चालू आहे त्याच्यामुळे त्यांनी इथं सगळा परवानगी केली कुंभमेळ्यासाठी. चला किती मोठा ओम आहे बघा. त्रिशूल. ओम नाही त्रिशूल आहे. त्रिशूल. अरे खाना खाणे काय. आता दर्शन करून आलो मस्तपैकी. आणि दर्शन वगैरे एकदम एवढा भारी झाला ना. 5-10 मिनिटांनी झालं दर्शन. आणि आम्ही डायरेक्ट एक ओळखीवर गेलो त्यांचे. त्याच्यामुळं आम्हाला काय लगेच येणं भेटला. डायरेक्ट भेटला दर्शन. तरी म्हणजे 10-5 मिनिटं. चला आता आपण आल्या पार्किंगमध्ये गाडी लावली इथं. इथून जाऊ पहिल्या जेवायला. मग त्याच्यानंतर जेवण झाला का मग जाऊ आपल्या घरी. मला आता जेवलो मस्तपैकी. शेवभाजी मागवली. दाल फ्राय होती. एक मटर आणि हे होती आलू मटर होती. रोट्या होत्या. यांनी चपात्या खाल्ल्या. भात खाल्ला त्यांनी. काकड्या आम्ही एवढ्या वाल्या का जामच खाल्ल्या. त्याला लय आवडले त्याला काकड्या सगळ्या ना. एक नंबर. आणि आता मस्तपैकी निघलो आहे घरच्या प्रवासाला आपल्याला. तर वाजल्या 3:22. बघूया आता घरी तर आपण तर किती वेळ होतो. आम्ही ॲक्च्युली जाणार होतो जेवायला पुढं. पण इथं तर 2:30 वाजलं तर म्हणून त्याच्यामुळे विचार केला का नको बरं तर जेवायला बोला आपण इथंच जेऊया. पण इथं मस्त भारी हॉटेल आहे. बघू शकता हॉटेल विठ्ठला इन आहे. पण भारी आहे एकदम. आणि जेवणात टेस्ट पण भारी आहे. काही विषयच नाही. चला होता पहिला स्टार गार्डन पंप वाले का था. पेट्रोल पंप बिल्डिंग बनाया उधर नहीं का भैया. स्टार का रुको आगे आहिस्ता से घुमा मेरे.
पीछे से पीछे से जैसे हाँ शॉपिंग मॉल बघू शकता आपण परत एकदा समृद्धी महामार्गाला लागलेलो आहोत. आणि ह्यो आहे इगतपुरीचा टनल जो कम से कम 5-5.5 किती 6 किलोमीटर 6.5 किलोमीटरचा बघा किती भारी वाटतं ना. क्रेटावाल्याला धरले त्यांनी ना ते सोडला ना वाटतं अजून नाही त्याचा आता चलन करेल ना तो. आता आलो मस्त की वाजलं 6:30 रिक्षा बॅग बी घेतली मस्त की ते पण पॅकिंग करतात त्यांचं सगळं. ते गेलो नाही जापनीज बघा जापनीज आत्ता बघा कशी इकडे खालती न्यायला म्हणा खरं हा न्यायला आले आत्ता बघा त्याचा. आता वाजल्यानं 10:40 ना आपण आता जेवायला बसल्या मस्त की आपल्या बघा शेवभाजी आणि भाकर आणलेली आपण. आणि याच्यामध्ये आंबा तो लपवले साईडला दिसतंय तुम्हाला कारण हे पोऱ्याची मुळे तो लपवले कारण यो पोऱ्या ना लगेच नुसतं आंबा खायला येतं. दीदी जेवायला आणले इकडे बघा माझ्या दीदीला काय आणले डाळ भात. चल लवकर इथे चल बघ माझी पोरं ती बघा मी बोलले लगेच माझी पोरं ती बघितला इकडे बघा ती आता हात धुवेल आणि इकडे जेवायला येईल. चला या जेवायला आता आपण. मोबाईल कुठे मोबाईल काय लागले मोबाईलमध्ये हॅलो बस चाललंय आज बघा. आज आपली गाडी नाही आज आपल्याला पण आहे ना रिक्षा घेऊन चाललो आपण. सविता आहे बघा इकडे हा दिदी आहे बाबू आहे ताई आहे माई आहे टुबीताई आहे. कारण मामाने आहे ना मला फोन केलेला रविवारी का बोलता नवनाथ आपण आगरी बिर्याणीचं दुकान टाकले खारीगावातच नाक्यावर तिथे ते डिमांडच्या समोर. तर ते बोलले काय तू ये तर मला त्याने फोन केला तेव्हा मी होतो श्रीकृष्णेश्वरला. त्याच्यामुळे मी मामाला म्हणलं मामा मला टाइम भेटेल ना मी आलो का मग मंगळवारी वगैरे बुधवारी येईन बोला. पण आपल्याला टाइम आज भेटले आज रिद्धीला सुट्टी आहे क्लासला मग त्याच्यामुळे निघलो आम्ही. आता चला आपण जाऊ. आता बघा आता बायपास पर्यंत पोहोचले मी. आता जाऊ इथून खारेगावला. बघा धबधबा थोडासा पण आता पाणी काल परवा जाम होता आता आणि काही कमी झाले. हे लोक बघा कशी पाणी भरतात इथे. बघा ही आपली मुंब्रा देवी सगळं पप्पा 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 घ्यायसाठी ही अली बिन आता खायला जायला लागली बघला इथं. झाल्या आपल्या मामाजीकडे खारेगावला मस्त की बघू शकता मामांची इथे चालले आम्ही. आता चला जाऊया तुम्हाला दाखवतो. आता मामांची तर कोण होती आता भाईला फोन केला तर भाई सांगतं मी बोलतो गेल्या बोलतं कळव्यात. ही बघा ही आमच्या आजीचं नाव जानकी पॅलेस. जाऊया वहिनीचं ऑपरेशन केले बापऱ्यांचं म्हणून तिला बघायला आले आम्ही. स्टंट दाखव ना एक फुटबॉलचा आम्हाला दाखव ना. आज सुट्टी करायची आज सुट्टी करायची सुट्टी करायची आज सुट्टी. वहिनीला बघायला आले दाखव कुठं बोटाला येणे. वहिनी दिदी पेपर सगळी सपाट करून टाकली. नाही नको बस लय लय चॅप्टर होतं. गौरव कोण आहे नाना नाना बघा आपल्या मामाची आगरी बिर्याणी खारेगावात पहिलीच चालू झालेली आहे. आगरी बिर्याणी खारेगावामध्ये पहिल्यांदा. सो तुम्ही पण व्हिजिट करा खारेगाव कोण असतील तर ती. आणि आजूबाजूला जे असतील खारेगाव रेती बंदरवाले त्यांनी पण या इथं आगरी बिर्याणी खायला त्याची टेस्ट घ्यायला या तुम्ही. एकदा इकडं मामाने बघा पार्सल आम्हाला किती कंटेनर गेले एवढे 1 2 3 4 देऊन जायचा. हा नाही 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 असं नाही. स्पेशल आगरी बिर्याणी चालेल. तर तुम्ही पण या इकडं टेस्ट घ्या या बिर्याणीची आमच्या मामाची इथली.
100 घे चल. सो हे दाखव काही बघा आता वाजल्यात किती माहिती आहे का आता 8च वाजल्यानंतर बघा पूर्ण टोप खाली झालेला आहे 8 वाजेपर्यंत आगरी बिर्याणीचा टोप खाली झाले 8 वाजता एक टोप संपला आहे म्हणजे मामा आता बघा डबल चालले आणायला दुसरा एक टोप चला चला बाय गौरव बाय बघू शकता मामाची आगरी बिर्याणीची इथं गर्दी लोकांची घ्यायसाठी आता हा दुसरा टोप घेऊन आले मामा हा दुसरा एक टोप आतमध्ये येतो आणि हा दुसरा घेऊन आले आता वहिनीबाई ही आमची वहिनीबाई कोकणी आगरी आता आपण निघल्या जायला घरा आता तर पाऊस पण चालू झालेला आहे इकडे बघा याही हिनी इथं चिप्स खायवर झोड घेते हिनी हे टाक त्याच्या पिशव्या टाक मागं चल इकडे बघा याही मस्त शॉपिंग बघा सविताची शॉपिंग सविता काय नंद्या साड्या घेतल्या याला पोटी भरायला अच्छा ठीक आहे चालेल चला काही झालं आपल्याकडे आपली गाडी आहे ना आपली इनोवा मिनी टाकलेली सर्व्हिसिंगला म्हणजे गाडीचा थोडा काम करायचा होता ऑइल वगैरे पलटी करायचा आणि त्याच्यानंतर गाडीचा जो काय थोडाफार टेंट करायचा तो करा टाकले गाडी त्याच्यामुळे आज आपण रिक्षानेच निघता चला आता आपण निघलो आता घरी जायला पण घरी जायच्या अगोदर बाबाला पाहिजे एक पावभाजी ती घेऊ आणि जाऊ चला हे बाय बाय ए आणू का काय तुला निघलो ना पावसाने जोर घेतले वहिनी बाय 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 हा हा चालेल चालेल हो हो चालेल बघू शकता तुम्ही आपण आहे इथं आता साई पूजाला खरं इथं आपण घ्यायला आलोय बाबाला पण आपले पावभाजी म्हणून चला झाली तर गाईज फायनली आपण पोहोचलेलो आहे घरी बघू शकता आपण आता घरी आलेलो आहे यांचं सामान बटराचं काम चालू आहे आपल्याला नाही घेतली नाही तुम्ही नको बोलले नाही मी कधी ना बोललो काय तुम्ही बोलले चल 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 काय तू पण काय चल तुम्ही पण. अरे पंचायतून घेऊ चल आपण नको त्यांचं त्यांनाच नाही पकडणार, आपल्याला हा का ठीक आहे चल मग बाबूची बुटं वगैरे घे का दीदी गौरव. पण चलती गौरव चला पहिले जाऊन फटाफट बिर्याणी टेस्ट करूया कशी झाली ती ती खारीवरून आणलंय आम्ही स्पेशली हा स्पेशली ती टेस्ट करून बघतो आता कशी आहे हा आणि मग मामाला सांगतो फोन करू ना त्यांना आपण हा. सांगू का बिर्याणीची फोन टेस्ट करून कशी आहे? सांगतो. मामीला सांगू आपण मामाला नको मामा तिथे कामात असेल ना आता चला तो गाईज बघू शकता आपण आता फायनली घरी आलेलो पहिला जाऊन पहिला आपण ना बिर्याणीची टेस्ट बघू कशी आहे कारण घरानंतर जाणारे आपण फोन करून सांगू का बिर्याणीचा वास तर सुगंध एवढा सुटली बिर्याणीचा कशी ताई खाला ना अजून हे कशी आहे ती सविता हा एक नंबर आहे ना ताई खाबा कशी आहे हा बघा दीदी खातो ना आता बिर्याणी ना बाबाला बघा आम्ही करले बाबा कशी पावभाजी आहे बा चांगली आहे जकास बाबाला आवडली पावभाजी पण बिर्याणी आणि बिर्याणी एक नंबर होती पाहिजे आणि मामीने बनवलेली होती एकदम भारी आपल्या आगरी पद्धतीची जी बिर्याणी असते ती एकदमच खरंच जामच भारी असतं टेस्ट पण भारी होती बघा याही पण खाली ना ताई तुम्ही पण खाली ना इकडे बघा आता ही माईला भरवते आधी आणि माझी दीदी पण खाणार ना बेटा तू या हा बेटा माझा बाबू बघा काय करतो तू काय करतो हा